सध्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काय अतिवृष्टी अनुदान असेल तर ते पैसे नेमके कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे अशा प्रकारचे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष लागले आहे। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान 2025 आणि त्याच्यानंतर रब्बी बियाणे त्याच्या पेरणीसाठी जे काही अर्थसहाय्य अनुदान दिलं जातं तर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आता हे अनुदान नेमकं कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर पहिल्याच असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान हे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। आता हे नेमकं कसं बघायचं, राज्य शासनाच्या माध्यमातून ते जे काही तलाठी कार्यालय असेल त्यांच्या माध्यमातून त्यांचे व्हीके नंबर काढले जात आहेत आणि त्या व्हीके नंबरच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ते पैसे पाहू शकता। आणि त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला तहसील कार्यालय या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले याची माहिती तुम्हाला मिळू शकते। आणि त्याच्यानंतर तिसरा आणि शेवटचा एकदम सोपा पर्याय म्हणजे ते तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता की हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे तसेच बी बियाण्याचं जे अनुदान आहे तर ते नेमके कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालं ही माहिती तुम्ही स्वतः घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता। आता ही माहिती कशी बघायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये माय आधार लॉग इन हे क्रोम ब्राउझरमध्ये टाकायचं आहे आणि हे टाकल्याच्या नंतर पहिली साईट तुमच्या समोर ओपन होईल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला अंगठ्यासारखं एक चिन्ह दाखवत आहे आणि त्याच्या खाली लॉग इन हे पट्टी दाखवत आहे, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्या नंतर समोर तुम्हाला तुमचा आधार नंबर हा मागितला जाईल। आता या ठिकाणी साईटची अडचण असल्यामुळे तुम्हाला थोडा वेळ वाट बघावं लागणार आहे आणि याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर मागितला जाईल। आता यामध्ये तुमचा जो काही आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे। हा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली जो काही कोड दिलेला आहे तर तो जशाला तसा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। हा OTP टाकल्याच्या नंतर परत तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी काय आधार कार्डाची प्रोफाईल आहे या ठिकाणी तुमची ओपन होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेच पर्याय दिलेले आहेत। संपूर्ण पर्याय तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर 5 नंबरला एक पर्याय दिलेला आहे, तो पर्याय म्हणजे बँक स्टेटस, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जी काही तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेला लिंक असणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। या ठिकाणी बघू शकता बँक नेम त्याच्यासमोर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, काही जणांचं युनियन बँक असेल, कोणाचं इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, काही जणांचं PDC अर्थात मध्यवर्ती बँक असेल। तर इथं ज्या बँकेचं नाव दिलेलं आहे तर त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे पडलेले असणार आहेत आणि त्याच्यानंतर खाली ॲक्टिव्ह नाव पाहिजे, हे जर हिरवं चिन्ह असेल तर तुमचे पैसे त्याच बँकेमध्ये गेलेले आहेत असे ग्राह्य धरलं जाणार आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। तर आता मित्रांनो भेटत राहू।